चला आता सामन्याला सुरुवात करतोय आपण. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. या आपण मुकादम साहेबांच्या माध्यमातून हे 500 रुपयाचा कॅश प्राइज अमन लोहियाला देत आहोत. अमन लोहियाला हे पारितोषिक देण्यात येत असताना पाहायला मिळतंय. खरं तर या कळंबोलीचा चालाक चिता आहे तो, आणि खरं तर त्याने मास्टर माइंड का म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. क्रिकेटचे अगदी बारकावे चांगल्या रीतीने तो जाणतो आणि त्याच्यासाठी हे 500 रुपयाचं कॅश प्राइज. पहिला बॉल, पहिलाच बॉल इथून मात्र टेडी यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. स्ट्रायकर एंडला आघाडीची जोडी, जिथे मात्र आपण अमितला पाहत आहोत. अमित कोडक स्ट्रायकर एंडला आहे. ओम सरडे नॉन स्ट्रायकर एंडला. यावेळेचा बॉल गॅप मध्ये केला, फुलर लेनचा होता, अगदी टप्प्यात आला आणि इथून कार्यक्रम झाला चौकार. सर्वात मोठी गोष्ट, मागील मॅच मध्ये मानहानीकारक जो काही पराभव झाला ना, त्यातून अद्याप आमचा डीजे मास्टर दिनेश सावरलेलाच नाहीये. तो चिंतेत आहे, असं कसं घडू शकतं. ऑल आउट झाली टीम, मानहानीकारक पराभव झाला. म्हणून मी म्हटलं की सौरभ मोठे असू द्यात किंवा अमन लोहिया असू द्यात, हे काही करू शकतात. यावेळेचा बॉल फुल लेनचा पाहायला मिळाला होता. मागील मॅच मध्ये तुम्ही सर्वांनी एक गोष्ट नोटीस केली असेल तर ती अशी पाहायला मिळाली, ज्या ज्या वेळेला दिनेशची बॅटिंग करत असताना संघाने चौकार मारला तरच डीजे लागायचा. सेकंड इनिंग मध्ये रन बनवले गेले नाहीत. मैदानाच्या आतमध्ये हा डॉट बॉल आलाय. 4 धावा धापलकावरती आहेत, विदाउट लॉस आहे. आडबा बाटणे इथे कॅच ड्रॉप झाली आहे. खर तर धावा रोखल्यात असंच म्हणावं लागेल. अगदी मिली सेकंड्स होता क्षेत्ररक्षकाकडे बॉलवरती नजर ठेवण्याची. सूरज होते त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. धावा रोखल्या. 4 बॉल 4. पुढचाच बॉल वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. इथून धावा मिळणार आहेत त्या 4. इथून येतोय तो अमरच्या अगेन्स्ट हा चौकार. मागील सामन्यामध्ये ऑल आउट होणारा संघ पाहायला मिळाला. विकेट हॅट्रिक आली. खूप काय घडलं यावेळेला. फुललेनचा बॉल, काय क्षेत्ररक्षण कमालीचं. अल्केशला आपण पाहतोय स्वतःला झोकून देत आहेत. डेडिकेशन लेवल चांगलं. 8 धावा धापलक्यावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला 8-0. जिथे मात्र आपण पाहतोय यावेळेचा बॉल, पंचांकडे लाऊड अपील. बॅटर आउट. ओम बाद झालाय. धक्का पहिला लागला 8 या धावसंख्येवरती, जिथे ओम सरडे होते आउट. प्रणव पोखरकर पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली आहे त्याने. फ्लिक करण्याच्या प्रयत्नात ओम आउट झालाय. धक्के लागले आहेत. रन्स इथून आपण पाहतोय सध्या घडीला थांबलेत. राम हसबेचा जवळचा बॅटर आहे, कारण रामने ज्या वेळेला स्पर्धा जिंकली त्यावेळेला बेस्ट बॅटरचा पुरस्कार घेणारा आउट झालाय. रामने काही आज जागा सोडलेली नाहीये. मला वाटतं कदाचित उद्याची प्लॅनिंग करतोय तो. आजही त्याचा पराभव झालेला पाहायला मिळाला. काय मॅच झाली होती. परेश खडकेला खेळू दिलं नाही म्हणून जिद्दीने पेटून उठले होते सर्व, आणि काय सामना झाला. त्यावेळेचा बॉल पडल्यानंतर बाहेर निघाला. हा दिशाही नाही. व्हाईट बॉल. अवांतर धाव येते. माऊली अँड बाळूमामा वॉरियर्स या टीमला आपण पाहिलं होतं. पहिला सामना जो रियांश शिवांश 11 या टीमच्या अगेन्स्ट. काय गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळत आहे. प्रणव 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 पोखरकर. डॉट बॉल. पुढचा बॉल रोहित साठी वळण घेणारा हा व्हाईट बॉल आहे.
अवांतर धावेल आणि त्यावरती यष्टीचितरित्या बॅटर आउट. पुनर्बाज आहे खेळाडू, चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना तो पाहायला मिळाला. 10-2 आहेत. दुसरे षटक प्रगतीपथावरती आहे. उद्याचं शेड्यूल ठीक 11:30 वाजता चालू होईल. 11 वाजताची रिपोर्टिंग आहे, याकडे लक्ष वेधूयात. एकाच हातामध्ये बॉबी वेगाने आलेला पाहायला मिळाला. बॉबीची फिजिकल फिटनेस चांगली आहे, वेगाने तो धावतो सातत्याने. आपण बाउंड्री लाईन पासून सातत्याने त्याला फिल्डिंग करत असताना पाहायला मिळालाय. परंतु एक गोष्ट अनाकलनीय आहे, बॉबीसाठी अक्षय सरोदेने पारितोषिक लावलं होतं, परंतु अक्षय सरोदेसाठी बॉबीने नाही लावलं. बॉबीने 5, जिथे अक्षयने 5 बॉल 5 चौकार ठोकले. यावेळेला गॅपमध्ये इन टू द गॅप, चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलाय, चौकार. आजच्या दिवसामध्ये 67 रन सर्वाधिक धावा अक्षय सरोदेच्या बॅटमधून आल्या होत्या. मिस्टर 360 कळंबोलीचा सर्वाधिक जास्त धावा त्याने बनवल्या. 11 चेंडूमध्ये 11 चौकार लगातार त्याच्या बॅटमधून आलेले पाहायला मिळाले. अमन लोहियाचा आजचा दिवस बनलाय. धावफलकावरती बनला त्या 15-2 बॅटर झाल्यात. आउट. एक डीजे ब्रेक घेऊया. 2 हे संपला. 15-2. पण बनवली आहे ना ती जास्तीची मजबूत करण्याचा प्रयत्न इथून निश्चित केला जाणार आहे. सूर्य अस्ताकडे निघालाय. शेवटचे काही क्षण बाकी आहेत या दिवसातले, आणि जिथे आपण 6:34 पाहतोय, जवळपास 7 पर्यंत अंधार होईल. थोडीशी घाई करा. आपल्याकडे फ्लड लाईट्स ऑन होऊ शकतील, कारण थोड्याच वेळामध्ये फ्लड लाईट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. विजय मंडप डेकोरेटर्स खरं तर आपल्या सोबत आहेत. आज आमचे जितूजी मोहमी यांना आपण पाहत आहात. यावेळेचा बॉल इथे गोलंदाजाने चुकी केली आहे. हा डायरेक्ट हिट होता की काय? रबाडा खरं तर हे चर्चेतील नाव आहे. आज 2 चपळतेचे चिते आहेत या संघाकडे. 2 उत्कृष्ट क्षेत्ररक्षण घेऊन संघ खेळतोय, परंतु रबाडा गोलंदाजी करत नाही, बॅटिंग करत नाही. ऍज अ फिल्डर म्हणून त्याला घेतलंय बॉक्स क्रिकेटमध्ये. पुढचा बॉल. यावेळेला इथून मात्र हलक्या हाताने वळण घेणारा चेंडू पाहायला मिळाला होता. गोलंदाजी मार्कवरती कल्पेश. चांगली गोलंदाजी तोही करतोय. फिंगर रोल चांगले करतोय. ऑफ ब्रेक, लेग ब्रेक चांगले आहेत त्याच्याकडे. दुसरा चांगला टाकलाय. मैदानाच्या आतमध्ये बॉल आहे. येस, थँक्यू. फलकावरती धावा बनलेल्या आहेत. ते एकंदरीत 17-2 आहेत. तिसरे षटक प्रगतीपथावरती आहे. यावेळेचा बॉल इथून मात्र घडलं तरी काय? व्हाईट बॉल. व्हाईट बॉल. इथून अभांतर धावा येत असताना मला मिळते आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर आपण पाहतोय ते अर्थात विशाल त्रिवेदी आणि शिवा वाल्मिकी ॲज अम्पायर म्हणून कामकाज करतात. यावेळेचा बॉल. बॉबी वेगाने येतोय चेंडूवरती. सिंगल मिळेल, एकापेक्षा जास्तीचं काही नाहीये. सिंगल डबलला आहे तितकंसं प्राधान्य दिलंय. धावा बनल्यात ते एकंदरीत 18-2 आहेत. 19 आहेत. हा नो बॉल. 18 धावा धावफलकावरती आहेत. 19 धावा. 19-2. 19 आहेत. हा डॉट बॉल आलेला पाहायला मिळाला. पुढचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतो आहे. यावेळेला बॉक्स आउट. बॉक्स आउट रूपाने इथे मात्र धक्का तिसरा लागलाय. आता अमित कोडक देखील होतो बाद.
स्कोर कार्ड वरती धावा म्हणलेल्या आहेत ते एकंदरीत 19 आणि 3 फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज रमजान बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. यावेळेस बॉल हलक्या हाताने केला, क्षेत्ररक्षक येतोय. रितेश यादवनेही चांगली गोलंदाजी या स्पर्धेमध्ये केली. सौरभ मोठे असेल, रितेश यादव असेल, काही गोलंदाज चांगलेच कामगिरी करत असताना पाहायला मिळालेत. या षटकामध्ये आपण जिथे कल्पेशला पाहिलं त्यानेही गोलंदाजी चांगली केली आहे. काही फलंदाजांनी इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. अक्षय सरोदे राहिला, 68 रन नॉट आउट आले त्याच्या बॅटमधून. शेवटचा बॉल या षटकातील, क्षेत्ररक्षक वेगाने रबाडा, धाव मिळेल ती केवळ एक धाव येते. स्कोर कार्ड वरती रन्स बनल्यात त्या 20 ऑन दी बोर्ड आहेत. 21 धावा धावलकावरती आहेत. 21ला 3 एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. चोवीस ते 25 धावा खाल्ल्या होत्या. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. या गमतीशीर बाबी आहेत, कारण सिरियसनेस घेतली तर ICU गाठावा लागतं आणि थेट व्हेंटिलेटर. सिरियस व्हायचंच नाही. आमचा राम कधी सिरियस होत नाही. योगेश वाघ आहे त्याच्या साथीला, त्यामुळे तो घाबरत नाही. 3 षटक संपलेत. 21ला 3 आहेत. 21 धावा धावलकावरती आहेत. 3 बॅटर आउट. हा बॉल इथे दिशाहीन राहिलाय, व्हाईट बॉल, त्यावरती आलाय चौकार. 5 धावा. तर आपण पाहिलं ना, राम आजबेच्या उजव्या बाजूला योगेश वाघ आहे आणि डाव्या बाजूला आणखीन एक उत्कृष्ट गोलंदाज. यावेळेचा बॉल गॅपमध्ये, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. डाव्या बाजूला हमजा खान आहे, त्यामुळे तो कधी घाबरतच नाही. असली 2 माणसं घेऊन तो चाललाय, एका बाजूला आमदार आणि एका बाजूला खासदार. धाव फलकावरती 30, चौकार आल्यानंतर संघाची धावसंख्या 30ला 3 आहेत. हमजा खान नुकतंच KPL मध्ये दाखल झाला होता. कर्नाटकहून थेट आला होता मैदानावरती ॲज अ स्कोरर म्हणून. 30ला 3. चौथ्या षटकाची सुरुवात चांगली झालेली नाहीये. या षटकामध्ये एकंदरीत 9 धावा आलेल्या आहेत. यावेळेचा लोअर फुल होतो, ऑन साईडला टर्न केला, क्षेत्ररक्षक तैनात आहे. रन्स इथून, एकेरी धाव इथून कंप्लीट होतीये. मी म्हणेन कुठे ना कुठेतरी बॅटरने चुकी केली आहे की काय. सिंगल घेण्याला जास्तीचं प्राधान्य अंडरम क्रिकेटमध्ये द्यायला नको. मला तरी असं वाटतं की स्ट्राईक रोटेट झाली आहे. इथून आपण पाहिलं तर रमजान स्ट्रायकर एंडवरती येईल. धावफलकावरती बनल्या 33. डॉट बॉल आले किंवा विकेट गमावल्या तर अडचणी वाढू शकतात संघाच्या. आपण मॅचमध्ये आहोत, बॅटिंग चांगली होतीये. मला आजच्या सकाळच्या सत्रातील एक सामना अजूनखीन एक आठवतो, राहुल राजपूतचा. 6 बॉल 11ची मॅच त्याने मात्र शेवटच्या क्षणाला 1 बॉल 6 वरती घेऊन गेला होता. बॅटची आउटसाइड एज, रन्स मिळतील. हा नो बॉल आहे आणि त्यावरती चौकार. चौकार आला. संघाची धावसंख्या 36ला 3. नो बॉल, त्यावरती चौकार. रमजान आता तोही चांगली बॅटिंग करतोय. रिव्हर्स केला, क्षेत्ररक्षकाला शोधलंय, रन्स मिळणार नाही. हा डॉट बॉल. अमर स्वतः गोलंदाजी मार्क वरती आलेला पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड. रमजान काय स्ट्रोक केला, स्ट्रेट मारला आणि ग्रेट मारलाय, चौकार. चौकार आलेला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या वेगाने 40 वरती. मागील मॅच मध्ये एकच चुकी झाली होती दिनेश तुमची. खरं तर कळंबोलीचा फरदीन काझी तुम्ही 10व्या नंबरवरती उतरवला.
खोला टाकला, वळण घेणारा क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. इथून मात्र आपण पाहिलं तर धाव फलकावरती धावा स्थिरावल्या गेल्या आहेत. 40 धावा धाव फलकावरती आहेत. 4 चेंडूचा खेळ संपलाय. आणखीन आपण पाहिलं तर 8 बॉल बाकी आहेत. 5 बॉल झाले. चला 5 चेंडूचा खेळ संपलाय. 12वा खेळाडू मोजतोय. रमजानचे इरादे ओळखण्याचा प्रयत्न इथे केलाय तो अमरने चांगली गोलंदाजी केली आहे. सातत्याने स्टेप आउट होऊन खेळण्याचा रमजान वारंवार प्रयत्न करतोय. कॅच ही ड्रॉप. रन्स मिळतील या बॉलवरती 4. आलाय चौकार. गावागावामध्ये आई एकविरेची पालखी, गावागावामध्ये पालखी चालू आहे. मोठा सोहळा पाहायला मिळतो आहे. दत्ता भोसले आणि शरदजी खरात यांच्या मालकीचा संघ बाळूमामा वॉरियर्स माऊली 11 या टीमला आपण पाहतोय. धावफलकावरती बनल्यात त्या 44. 3 बॅटर आउट झाल्यात. सकाळी संत बाळूमामांचा भंडारा लावून संघाला आपण इथे पाहिलं होतं आणि क्रिकेट चांगलं होतंय. शेवटचा आणि अंतिम षटक सूरज आला. यावेळेचा बॉल ऑन साईडला गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक वेगाने इथे घडलं तरी काय, धक्का लागला. फलंदाज प्रवीण रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. नाव असं ट्रेंडिंगला नाही आहे कळंबोली क्रिकेटमध्ये. काय प्रयत्न केले त्याने. मोठ्या शिताफीनं बॉलला अडवलंय. बॅटर आउट झालाय. 45ला 4 होते. लोअर फुल टोच होता. इथून मात्र ड्राईव्ह केलाय. सिंगल येते. रमजान नॉन स्ट्रायकर एंडला आलाय. नवीन बॅटर स्ट्रायकर एंडला. कुणालला आपण पाहतोय. कुणाल मोठे स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. पुढे सरसावला. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव निश्चित. दुहेरीचा प्रयत्न होईल. धावा निश्चित झाल्यात. धावा मिळाल्या. ते एकंदरीत 2 संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने एकंदरीत 48 धावा धावफलकावरती आहेत. आता एक गोष्ट जितूबाई यांच्यासाठी आनंदाची ही आहे ना की मीटर जो जास्तीने डबल मध्ये पळू शकतो कारण फ्लड लाईट्स ऑन झाल्या. तर पुढचा बॉल हा इथूनही सोडून दिलाय. नो बॉल येतोय की काय, पंचांचा इशारा काय येईल. होय, बॅटर इथून रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होईल. नो बॉल. त्यावरती बॉल होईल काउंट आणि बॅटर झाला आउट. दोन बॉल बाकी राहिले या षटकातील. 49ला 5 आहेत. मोठी एलईडी स्क्रीन असल्यामुळे पंचांनाही काही टेन्शन नाही आहे. यावेळेला बॅकफुटला आले होते. ऑन साईडला टॅप केला. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल आली. 50 धावा धावफलकावरती. शेवटचा 1 चेंडू येणं बाकी आहे. शेवटचा 1 बॉल येणं बाकी आहे. द एलईडी बॉल तुम्ही पाहतात. मितेश केदारे यांच्या माध्यमातून ही एलईडी बॉल उभारण्यात आलेली पाहायला मिळाली आहे. शेवटचा 1 चेंडू येणं बाकी. शेवटचा बॉल हाही उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. दिशाहीन राहिला. वाईट बॉल येतोय. अतिरिक्तची धाव. रमजानची बॅटिंग पहा. त्याच्या बॅटमधून 7 बॉलमध्ये 14 आल्या. 200चा हेल्दी स्ट्राईक रेट आहे. आणि नरम क्रिकेटमध्ये 200चा स्ट्राईक रेट ठेवणं ही बाब देखील मोठी आहे. हाही नो बॉल आहे. इथूनही सिंगल येते. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर होईल. या थर्ड अंपायर डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर होतोय.
फेअर डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी. हा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. अर्थात एकंदरीत आपण पाहिलं पूर्वार्धाचा खेळ संपला. स्कोर कार्डवरती धाबा आहेत त्या 51-52 धावसंख्येचं टार्गेट. चला घाई करा, बॅटर येऊ द्यात मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा सामना आणि शेवटची इनिंग. जर का खेळाडू वेळेत असते ना तर या गोष्टीची वेळच आली नसती. काही खेळाडू मैदान सोडून गेले, काही खेळाडू दुसऱ्या स्पर्धांसाठी गेले, आपल्या स्पर्धेला महत्त्व कमी देऊन बाहेरच्या ठिकाणी खेळण्यासाठी गेले. त्या सर्वांना मी लक्ष वेधन उद्या कोणती आहे गई आणि तुमची सबब ऐकली जाणार नाही. कारण इथे LED वॉल्स उभी आहे, रेलिंग आहे, अगदी त्याच वेळेला भव्य दिव्य व्यासपीठ आहेत, सर्व काही आहे. अगदी जनरेटर आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून लाईव्ह कॅमेरा पहा. खास एक नेपाळवरून, दुसरा बिहारवरून कॅमेरामॅन आपण मागवलेत. थोडीशी काळजी घ्या. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून 2 वर्ष ही स्पर्धा थांबली होती. याचं कारणही खेळाडूच होते आणि त्यामुळे जे आहेत ना या गोष्टी महत्त्वाच्या आहेत की वेळेला महत्त्व द्या, तुम्हाला मिळालेल्या व्यासपीठाला महत्त्व द्या. आपली स्पर्धा आपणच मोठी करायची असते, दुसरा येऊन मोठी करणार नाही आहे. त्यासाठी तुम्हाला खेळाच्या ज्या काही बारकावे आहेत ना ते निरखून पाहायचे आहेत. उद्याच्या दिवसामध्ये कोणती सबब ऐकलीच जाणार नाही. मला ॲडजस्ट करा, पुढची मॅच मागे घ्या, मागची मॅच पुढे घ्या, जो शेड्यूल दिला जाईल तुम्हाला खेळावाच लागेल. लक्ष आहे ते अर्थात 52 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून हा पहिल्या दिवसातील शेवटचा सामना. 52 धावसंख्येचा टार्गेट. एका बाजूला 2 विजेते संघ पाहायला मिळतात, माऊली बाळूमामा वॉरियर्स, दुसऱ्या बाजूला सानवी स्ट्रायकर. या 2 संघांदरम्यानची लढत. बॉक्स क्रिकेटला आपण पाहतोय खऱ्या अर्थानं रेलिंग असू द्यात, भव्य दिव्य प्रशस्त हे वर्तुळाकार क्रीडांगण, त्याच वेळेला डे अँड नाईट स्वरूपामध्ये स्पर्धा, सर्व काही ऑल इज वेल असं आयोजन आहे या स्पर्धेचं. आज आमचे राजूजी बोर्ड यांनी बनवलेल्या या थीम्स तुम्ही पाहताय. बॅनर्स असू द्यात किंवा या फ्लेक्स, चांगल्या दर्जाचे प्रत्येक मान्यवरांचे सन्मान होत आहेत. क्रिस्टलच्या ज्या मात्र क्रिस्टल आर्ट्सच्या या ट्रॉफीज तुम्ही पाहताय. सर्व काही इत्तमभूत ऑल इज वेल असं जर का केलेलं आयोजकांनी तर तुम्ही खेळालाही महत्त्व तेवढंच द्यायला हवं. सामन्याला सुरुवात संत बाळूमामाच्या आशीर्वादाने. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये माऊली 11 आणि त्याच्या अगेन्स्ट सानवी स्ट्रायकर. बॅटिंगची आघाडीची जोडी. पहिला बॉल उजव्याशीच्या बाहेर. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. तुषार आणि त्याच्या साथीला नॉन स्ट्रायकर एंडला तो सूरज. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. तुषार आणि सूरज. पहिलं षटक. अनुपला आपण पाहतोय, अमितला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. टीमचा कॅप्टन अमित कोडकला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. हा व्हाईट बॉल आलाय. अवांतर धाव. स्पर्धेच्या माध्यमातून मी हा विचार करतो ना, गेले 2 पर्वामध्ये मी जोडलेलो आहे आणि सातत्याने हा विचार करतो की काही नवीन चेहरे पाहायला मिळतील. परंतु अनेक जे जुने जाणगे हे जे खेळाडू ओरम क्रिकेटमध्ये खेळतात ते जास्तीचे पाहायला मिळाले. सामना सुरू होण्याच्या आधीच मी म्हटलं होतं परेश खडके सपोर्ट करण्यासाठी निश्चित आला असावा आणि तोही सपोर्ट करण्यासाठी आलाय. सकाळची ती हाय व्होल्टेज ड्रामा फारसा कमी पाहायला मिळतो आणि काय मॅच झाली होती. 2 बॉल 6 वरती आली, तिथून तो सामना जिंकला होता. यावेळेचा बॉल वळण घेणारा यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. चेंडू इथून डॉट आलाय. चला घाई करा, फलकावरती 2 बनलेले आहेत. असे सामनेही होणे गरजेचं आहे. त्याच वेळेला मजा येते, लज्जत वाढते क्रिकेटची. परवाच्या दिवशी भाई चषकामध्ये असाच काहीसा किस्सा घडताना मी पाहिला होता फारसा जवळून. पुढचा बॉल. हा चेंडू डावी इशी सोडून जाणारा दिशाहीन. वारंवार गोलंदाजी वेगाने करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. कुणाल मोठे यशांच्या पाठीमागे. आणखीन एक चेंडू चांगला पाहायला मिळालाय. थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. यष्टीरक्षक असा चपळतेचा चिता असायला हवा, वेगाने तो त्याचे रिफ्लेक्शन चांगले असायला हवेत. कुणालला आपण पाहतोय यष्टांच्या पाठीमागे. कुणाल मोठे तो यष्टांच्या पाठीमागे पाहायला मिळतोय. पुढचा बॉल.
खोलवर टप्प्याचा पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक 2 आल्यात. काळजी घ्या, काळजी घ्या, स्वतःला सांभाळा. टक्कर मोठी झालेली पाहायला मिळाली होती. जिंकायचा प्रत्येकालाच आहे आणि त्यासाठी धावपळ पाहायला मिळते. कुणाल मोठे हा या KBPL मधील सर्वाधिक युवा खेळाडू आहे. सर्वाधिक युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळतोय. अरविंद ढेकळे नाही आहे, नाहीतर ओल्डेस्ट खेळाडू मध्ये त्याचं नाव आपण घेतलं असतं. धावफलकावरती म्हणल्यात त्या 4 चेंडूचा खेळ संपला. मॅच मध्ये पकड मजबूत. हा वाईट यॉर्कर इथून पाहायला मिळाला. सिंगलचा प्रयत्न, डायरेक्ट हिट, सुपर हिट, नेम लागलाय, गेम झाला. फलंदाज सूरज आउट. प्रतीक ठाकूरलाही आपण पाहतोय. मला वाटतं उद्याची तयारी करतायत ते. आता प्रश्न हा उद्भवतो की परेश उद्या खेळणार की नाही. फलकावरती रन्स बनलेले आहेत, त्या 4 आहेत. आज खेळला नाही, अर्थात उद्या तो निश्चित खेळू शकतो का. आता आयोजक समिती काय निर्णय देते किंवा होय आयोजकांनी सांगितलं हो उद्या खेळणार. हात शिवशिवत असतील. देव न करो की रियांश आणि शिवांश 11 अगेन्स्ट मॅच लागो. राम, मॅच भारी होईल. मला रायगड आणि ठाण्याची मॅच नको, मला ती उद्याची मॅच करायची इच्छा आहे. बॉबी आलाय मैदानाच्या आतमध्ये. खोला टाकला होता, सरळ बॅटने केलाय. डॉट बॉल, टाळ्यांचा कडकडाट. सातत्याने सपोर्ट चांगला आहे. धावफलकावरती 4 धावा पहिल्या षटकामध्ये 4 आल्यात. एक मोठा विक्रम नोंदवला गेलाय. आज या स्पर्धेच्या माध्यमातून रॉयल स्पोर्ट्स कळंबोली या टीमने पहिल्या षटकामध्ये 32 बनवण्याचा कारनामा नोंदवला. या सामन्यामध्ये सर्वाधिक कमी धावा आल्यात त्या 4. एक बॅटर आउट. टार्गेट आहे या सामन्यामध्ये जिथे 52 धावसंख्येचं. रॉयल स्पोर्ट्स कळंबोली या टीमने 32 बनवल्या होत्या, ज्या मात्र रन चेस करत होते ते पहिल्याच सामन्यामध्ये. अर्थात तो सामना रणजित कट्टे पाटील यांच्या अगेन्स्टचा तो सामना पाहायला मिळाला होता आणि त्या सामन्यामध्ये तो विक्रम त्यांनी नोंदवला होता. 68 धावा दुसऱ्या मॅच मध्ये बनवल्या. परंतु काय बॅटिंग गेली होती प्रतीक काथारा फाउंडेशनच्या अगेन्स्ट. ते अक्षय सरोदेने 68 धावा त्याने बनवल्या. 11 बॉल 11 चौकार त्याने ठोकले. मोठा कीर्तिमान त्याने प्रस्थापित केलाय. गोलंदाजी मार्कवरती फेरबदल. ओम आलाय. ओम गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. ओम, सुरुवात चांगली केली आहे त्याने. डॉट बॉलने सुरुवात होत असताना पाहायला मिळते. अमित यस्टनच्या पाठीमागे आलाय, टीमचा कॅप्टन आहे. धावफलकावरती आहेत त्या 4. 7 चेंडूचा खेळ संपला, रन्स आलेल्या नाही आहेत. पुढचा बॉल. यावेळेला वळण घेणारा यष्टी रक्षकाचा भेद. यष्टी चित, आणखीन धक्का, फलंदाज बाद. मावळ जिल्ह्यामध्ये ज्या ज्या वेळेला क्रिकेटच्या स्पर्धा करण्याचा योग येतो, मला मावळ प्रीमियर लीग आणि मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनचा एक नियम आठवतो. जर का फिल्डरने किंवा गोलंदाजीने बॉल आपटला तर 2 धावांची पेनल्टी असते आणि बॅटरने बॅट आपटली की 2 धावांची पेनल्टी. खरं तर या नियमावलीनं मला कळंबोली क्रिकेटमध्ये पाहायला मिळाल्या तर आणखीन आनंद होईल. कारण सर्रास फिल्डर बॉल आपटतात, बॅटर बॅट आपटतात. ते फारसं कमी व्हायला हवं. मी लक्ष वेधन सूरज थोडंसं मागे बसा. फिल्डिंग करणाऱ्या संघाला कुठे अडथळा निर्माण होऊ नये. धावफलकावरती आहेत त्या 4. आणखीन एक धक्का लागलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. कल्पेश, वळण घेणारा लीडिंग एज. पुढच्याच बॉलवरती कल्पेश आला, तसाच गेलाय. मी निघा
3 धक्के दिले गेले, 4 धावा धाफलकावरती आहेत. आता ही फुटबॉल किंवा हॉकीची मॅच नाही आहे, किंवा कबड्डीचा सामना चालू नाही आहे. 4ला 3, 4-3. हे कोणती व्हॉलीबॉल किंवा शूटिंग बॉल असाही सामना नाही आहे. 4-3 पॉइंट म्हणायला. हा नो बॉल, नो बॉल. 5 धावा, 3 बॅटर आउट. नोला तिथे मात्र आपण पाहिलं तर धाव आलेली नाही आहे, केवळ एक सिंगल आली आहे. 9ची 5ला 3 आहेत. एकंदरीत 9 चेंडूचा खेळ संपला. ओम पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. हाही चेंडू दिशेने राहिलाय. अवांतर धाव. 6 धावा धाफलकावरती आहेत. 3 फलंदाज आउट झाल्यानंतर कुठे ना कुठेतरी अडचणी संघाच्या वाढल्यात. दोन्ही संघ तितकेसे आनंदित राहतील की आम्हाला दिवसाचंही क्रिकेट खेळायला मिळालं आणि रात्रीचंही. या स्पर्धेतला पहिला संघ डे आणि नाईटचा अनुभव घेतात. पुढचा बॉल वळण घेणारा इन टू द गॅप. एक्स्ट्रा कव्हरला रन्स मिळतात 4. हा चौकार. उद्याच्या दिवसामध्ये आपण प्रयत्न करणार आहोत. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून दिवस आणि रात्रीमध्ये जास्तीचे सामने व्हावे, रात्रीचे तितकेसे खेळायला आनंद मिळावा. हा बॉल बॅकची आउटसाइड एज. 1 मोर विकेट डाऊन. 10 या धावसंख्येवरती चौथा धक्का. फलंदाज बाद. सामने 10 वाजेपर्यंत चालू शकतील अशी अपेक्षा आहे. खरं तर अधिराजी देशमुख साहेब यांनी सांगितलं नाही उद्या 10 पर्यंत आपण सामने खेळवायचेच आहेत. त्याची परमिशन घेतली आहे त्यांनी. धाफलकावरती 10ला 4 आहेत. हा बॉल हलक्या हाताने केला. क्षेत्ररक्षक इथे घडलं तरी काय, घडलं तरी काय, या पाहिलं जाईल का. पंच काय निर्णय देत आहेत, पंच काय निर्णय देतील या आपण पाहूयात. बॉल कुठे लागला, स्टंप कुठे होत्या. उद्या पहा 11 ते 11 वाजताचं रिपोर्टिंग आहे. 11:30ला मॅच चालू होणार आहे. आणि नॉट आउट अ बॅटर, डॉट बॉल. पहा मी लक्ष वेधन. खरं तर जे सामने उद्याचे होणार आहेत त्याकडे लक्ष वेधूयात. पहिला लुझिंग टीमचे सामने होतील, जे मात्र पहिला सामना होईल रियांश शिवांश 11 कळंबोलीचा चिंतामणी. ही पहिली मॅच आहे, ठीक 11:30 वाजता चालू होईल उद्या. दुसरा सामना होईल जिथे मात्र क्यू परी 11 आणि शहीद भगतसिंग हा दुसरा सामना होईल. त्याकरिता आपण लक्ष वेधूयात. अर्धा तासामध्ये आपण आजचा जर का इक्वली जर का सर्व गोष्टी पाहिल्या तर एक 30 ते 35 मिनिटांमध्ये सामना संपतोय. त्यामुळे पहिला सामना होईल रियांश अँड शिवांश 11 कळंबोलीचा चिंतामणी. पहिली मॅच आहे. दुसरी मॅच आहे क्यू परी 11 शहीद भगतसिंग. यावेळेचा बॉल गॅपमध्ये बॉबीच्या बॅट जिथून मात्र पायाला स्पर्श झाल्यानंतर आला चौकार. वैभव बडे राजमुद्रा चॅलेंजर्स त्याचा अगेन्स्ट खेळ रणजित कट्टे पाटील. अशा स्वरूपाचे मॅचेस आहेत. 11 वाजता रिपोर्टिंग आहे. 11:30ला पहिला बॉल पडेल. उद्या उद्घाटनीय सोहळा नाही आहे. तुम्ही या लगेच सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. याकडे लक्ष वेधूयात. यावेळेला टॅप केला क्षेत्ररक्षक तैनात. हा नो बॉल. इथे घडलं तरी काय, अविनाश रबाडा पाहत राहिला होता नॉन स्ट्रायकर एंडला. त्याने केलं तर केलं काय. सिंगलला इथून सिंगल येत असताना पाहायला मिळाली. टॅप केला होता नो बॉल वरती. एक सिंगल एकंदरीत आल्या. त्या 2. 16ला 4 आहेत. अविनाश भारद्वाज बॉलकडे पाहत राहिला. त्याला एका क्षणाला वाटलं होता चौकार येतोय की काय. या मैदानावरती षटकार मारणारा रबाडा आता मात्र चौकार मारेल का.
16ला 4, 10 वरती चौथा गेलाय, 4ला 3 गेले होते. इथे टॅप केलाय, चांगले प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल आलेली पाला मिळाली. एकेरीच्या मदतीने 17 आहेत. स्वतः अमित गोलंदाजी मार्कवरती टीमचा लीडर आहे, कर्णधार आहे, नेता आहे, दिशादर्शक आहे, तारणहार आहे. यावेळेचा बॉल थेट यष्टांचा वेध, बँग ऑन टार्गेट, यू मिस अमित, डेफिनेटली हिट, बॅटर आउट. सतरा धावा धावलक्यावरती आहे. 4 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाल्या. 17ला 4. नवीन बॅटर अमर मैदानाच्या आतमध्ये आलाय. अमर आला तसाच गेलाय. परफेक्ट यॉर्कर, स्नॉटर होता, अनप्लेबल डिलिव्हरी आणि ब्युटिफुल यॉर्कर वरती इथे बॅटर झाला आउट. सहा फलंदाज बाद झालेत. 17ला 6 बॅटर आउट झालेत. आल्या पाहुली माघारी परतला होता अमर. सत्यवान मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 17ला 6 आहेत. 17ला 6 फलंदाज बाद झालेत. तिसरे षटक प्रगतीपथावरती अमित. काय यॉर्कर टाकलेत त्याने. हॅट्रिकचा बॉल, हॅट्रिकचा चेंडू आहे. हाही यॉर्कर बाला मिळाला होता. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल आली आहे. 18ला 6 आहेत. टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळतोय. खरं तर माऊली 11 बाळूमामा वॉरियर्स संघाचे पाठीराखे सर्वाधिक जास्त आलेत. परेश कडके आलाय पाठीराखा म्हणून. उद्या त्याला तुम्ही खेळताना पाहणार आहात. टीमला सपोर्ट करतोय तो. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा अमित सज्ज होईल. रबाडा ऑन स्ट्राईक. अविनाश भारद्वाज. यावेळेला हेलिकॉप्टर लुक दिला. चौका ठोकला अविनाशने. चौकारी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतो. धावफलकावरती आहेत ते एकंदरीत 22. येणारे चेंडू राहिले आहेत ते इथून पुढे 12 बॉल मध्ये विजयासाठी लक्ष. 30 धावसंख्येचं 12 चेंडू आणि 30 ची गरज. सहा बॉल मध्ये जर या मैदानावरती 32 बनू शकतात, 6 बॉल मध्ये जर काही 29 बनू शकतात, तर 12 बॉल मध्ये 30 धावा का नाही. रबाडा मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्याला सत्यवानला चांगली साथ, सत्यवानलाही रबाडाची चांगली साथ द्यावी लागणार आहे. 12 बॉल आणि 30 ची गरज. 22ला 6 आहे. संघाची ही अडकलेली नौका पैलतीरी लगवण्यासाठी ते प्रदर्शन करावं लागेल. 12 बॉल 30 ची गरज, 12 बॉल 30 ची आवश्यकता आहे. 12 बॉल आणि 30. चला घाई करा. गोलंदाजी मार्क बर्दी. पहिला चेंडू इथून मात्र पाहायला मिळाला. नो बॉल, नो बॉल आलेला आहे. डॉट बॉल. हा नो बॉल नाही आहे. हा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला. सत्यवान. 11 बॉल आणि 30 ची गरज. हा चेंडू बाहेरच्या दिशेने इथून घडला तरी का रबाडा वेगाने निघाला. बॅटर आउट, रन आउटच्या स्वरूपामध्ये.
9 चेंडू आणि ची आवश्यकता. या खेळाडूला कमी लेखून चालता कामा नये. रबाडा चांगली बॅटिंग करतोय अविनाश भारद्वाज. 9 धावसंख्येवरती तो नॉट आउट आहे. 2 चौकार त्याने ठोकलेत. पुढचा बॉल. हाही चेंडू जो मात्र दिशाहीन राहिलाय. व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळालाय. जय श्रीराम प्रीमियर लीग नुकतीच पार पडली आणि 5 बॉल 5 चौकार अविनाश भारद्वाजने ठोकलेत. हे विसरून चालता कामा नये. आपल्याकडे तो तितकासा आत्मविश्वास असायला हवा. चांगला खेळ करावा लागेल अविनाश भारद्वाजला. जिथे चांगला खेळ तो करू शकतो आणि मोठी फटकेबाजी त्याच्या बॅटमधून नेहमीच पाहायला मिळाली आहे. फिक्र करता है कि फिक्र से होता है क्या, रख खुद पे भरोसा, देख फिर होता है क्या. स्वतःवरती विश्वास ठेवावा लागणार आहे रबाडाला. अविनाश भारद्वाज स्ट्रायकर एंडलाय. इथे मात्र लोअर फुल टोज. रन मिळतील 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रबाडाच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. नो बॉल. नो बॉल येत असताना पाहायला मिळालाय. यस अंपायर, नो बॉल आहे. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर वेस्ट साईड किती आहे ती पाहिली जाणार आहे. फिल्डिंग टीमने चॅलेंज केलेलं आहे. चंदू सर असते तर निश्चित म्हणाले असते एवढं अंतर का कापलंय. अविनाश भारद्वाजने युपी पर्यंतचं इथवरचं अंतर का कापलंय तो दाखवून देतोय बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये. चला फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू लॉस झालेला आहे. अर्थात डीआरएस तुम्हाला पुन्हा अवेलेबल नाही आहे. नो बॉल आणि त्यावरती आलेला चौकार. स्कोर कार्ड वरती धावा बनल्यात त्या 37 आहेत. 37 धावा. 37 ऑन द बोर्ड. 9 चेंडू आणि 15 धावा. पुन्हा एकदा खेचून मारला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल. रबाडाने आता का घेतली हा प्रश्न उद्भव. त्याच्यावरतीच आहेत.
आता तुमचं काय कॅल्क्युलेशन म्हणायचं, काय सांगायचं, लवकर सांगा. हे बघ, पहिल्या ओव्हरला 4 आल्या, दुसऱ्या ओव्हरला 6 आल्या, तिसऱ्या ओव्हरला 12 आल्या. चला घाई करा, चला घाई करा. अजून 16 हव्यात. 8 बॉल आणि 16ची गरज. 8 बॉल आणि 16ची गरज. चला घाई करा. 8 बॉल 16ची गरज आहे. सिंगल इथून निश्चित येईल. 15ची आवश्यकता. पस्तीस धावा फलकावरती आहे. शेवटचा बॉल. शेवटचा चेंडू येणं बाकी राहिले या षटकातील. त्यावेळेचा ऑन साइडला क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. 36 बनल्या. अरे टार्गेट किती मला सांग.
चला घाई करा. 36 बनलेले आहेत, 16 अजूनही बनवायचे आहेत. चला घाई करा, 6 बॉल 16ची गरज आहे. पहा, जनरेटर मध्ये थोडासा बिघाड आहे तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी आणि कधी लाईट्स ऑफ होऊ शकते. थोडी घाई करा. 16 हवेत, 6 बॉल 16ची गरज. 36 झालाय, 52चं टार्गेट आहे. सोळाची गरज. पहिला बॉल ऑन साइडला केला. डॉट बॉल येत असताना मला मिळतोय. सुरुवात चांगली केली आहे शेवटच्या षटकाची. राहुल कुणाल आलाय गोलंदाजी मार्क वरती. टिंग्या या नावाने सर्वाधिक जास्त प्रसिद्धी मिळाली या खेळाडूला. 5 बॉल आणि आता मात्र विजयासाठी 16ची गरज. पाच बॉल आणि 16 धावा. अविनाश भारद्वाज. इथे मात्र एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला होता. अविनाशने बॅटिंग चांगली केली आहे, मन जिंकली आहे त्यांनी. एकटा लढला, एका क्षणाला 6 बाद झाले होते, त्यावेळेला तो बॅटिंगला आला. तदनंतर आणखीन एका साथीदाराने त्याची साथ सोडली. तो डगमगला नाही, हार मांडली नाही त्याने. तो उभा राहिला, शेवटपर्यंत बॅटिंग करतोय. येणारे बॉल राहिले ते इथून पुढे. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेला 8वा धक्का लागलाय. आणखीन एक फलंदाज बाद. चला दुसरा बॉल घ्या, मॅच चालू करा. त्या बॉलची वाट पाहू नका. दुसरा बॉल घ्या, मॅच चालू करा. जनरेटर कधी बंद होऊ शकतो, थोडी घाई करा. स्पार्क झालं पाठीमागे, तुम्हाला सर्वांच्या माहितीसाठी. थोडी घाई करा. आणखीन एक डॉट बॉल इथून येत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेला रिव्हर्स केलाय. मैदानाच्या आतमध्ये येता क्षणी चौका ठोकला. 12ची अजूनही गरज. पुन्हा एकदा गॅपमध्ये. 6 धावेने संघ पराभूतेच्या छाया